Namaskar. Trigonometric identities. In this part, we see identity of trigonometric ratios sin theta, cos theta, tan theta, cosec theta, cot theta and sec theta. यांच्या ज्या आयडेंटिटी आहेत आपण अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये या ठिकाणी थीटा आहे. ABC हा राईट अँगल्ड ट्रायंगल दिलेला आहे. यावरून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कशा तयार होतात हे आपण पाहणार आहोत. बघा आता इथं लिहूया आपण sin थीटा sin theta equal to, we know sin theta means opposite side upon hypotenuse. Opposite side of this figure BC is the opposite side of angle theta upon hypotenuse AC. Sin theta, after that cos theta equal to adjacent side of angle theta means AB upon hypotenuse AC. Tan theta equal to opposite side means BC upon adjacent side AB. Then opposite of sin theta is cosec theta equal to hypotenuse 1 upon sin theta means AC upon BC. Opposite of cos theta is sec theta equal to AC upon AB. Tan theta, opposite of tan theta is cot theta equal to AB upon BC. हे लिहिलेलं आहे आपण. आता इथं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहेत. या आयडेंटिटी कशा तयार होतात हे बघूया. बाय पायथागोरस थेरम ह्या सगळ्या आयडेंटिटी आहेत. अगदी सोप्या आहेत. आपल्याला आकृतीवरून फक्त जर हे काही पूर्वी झालेला भाग एवढा परफेक्ट जर येत असेल तर हे लिहिणं अगदी सोपं आहे. बघा बाय पायथागोरस थेरम या डायग्राम मध्ये आपण पायथागोरस थेरम जर वापरला तर काय येतो, AC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. आता या ठिकाणी AC स्क्वेअर, आता इथं प्रत्येकाला दिस इज इक्वेशन नंबर 1. divide AC square on both sides. तुम्ही विचार कराल AC स्क्वेअरच का घेतलं. प्रत्येकानं आपण भागणार आहोत. BC स्क्वेअर न भागणार आहे, AC स्क्वेअर न भागणार आहे आणि या प्रत्येकामध्ये एक आयडेंटिटी तयार होणार आहे. AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इक्वल टू 1 इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. BC अपॉन AC काय आहे इथं साइन थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस AB अपॉन AC. AB अपॉन AC मीन्स कॉस स्क्वेअर थीटा. मग आयडेंटिटी तयार काय होते, साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta equal to 1. This is identity number 1. ही identity number 1 या ठिकाणी तयार झालेली आहे. आता यानंतर नेक्स्ट
आता इथं AC स्क्वेअरनं भागलं, आपण आता BC स्क्वेअरनं भागूया. डिवाइड BC स्क्वेअर टू इक्वेशन 1. AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. म्हणजेच दोन्ही बाजूला आपण BC स्क्वेअरने इथं डिवाइड केलं. AC स्क्वेअर अपॉन BC, AC अपॉन BC काय आहे इथं बघा, AC अपॉन BC कोसेक थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा. इथं स्क्वेअर आहे म्हणून आपण त्याचा स्क्वेअर घेतला. इक्वल टू BC अपॉन BC 1 प्लस AB अपॉन BC, AB अपॉन BC काय आहे बघा, AB अपॉन BC कॉट स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटा. इथे आयडेंटिटी नेक्स्ट तयार झाली. कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. दिस इज नेक्स्ट आयडेंटिटी इथं तयार झालेली आहे. ही आयडेंटिटी नवीन इथं तयार झालेली आहे. त्यानंतर आता डिवाइड आता कशाने भागणार आहे आपण, AC झाला, BC झाला, आता AB स्क्वेअर टू इक्वेशन 1 बोथ साइड दोन्ही बाजूला डिवाइड करणार आहे. AC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर. AC अपॉन AB कुठं आहे बघा इथं, AC अपॉन AB, AC अपॉन सेक थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू BC अपॉन AB, BC अपॉन AB tan स्क्वेअर थिटा प्लस 1 means tan square theta plus tan square theta plus 1 equal to sec square theta. This is equation number 3. These three are identity of trigonometry. या आयडेंटिटी आहेत आणि या तिन्हींचा उपयोग करून आपल्याला या जे उदाहरणं आहेत ही सोडवायचे आहेत. अगदी सोपे सुटसुटीत हे आयडेंटिटी तयार होतात. ह्या फक्त आपल्याला कशा सोडवायच्या हे एवढंच माहीत जर असेल तर सहजासहजी हे सगळं सोडवता येतं. बघूया आपण उदाहरण एक बघूया. सोडवून दिलेले उदाहरणं आहेत ही तुम्ही अभ्यासणार आहात. सोपी आहेत. आपण सोडवून दिलेलं जरी उदाहरण घेतलं तरी पण
चालेल. एक सोडवून दिलेलं उदाहरण आपण घेऊया. उदाहरण हे पहिलंच आहे. काय आहे बघा. इफ sin theta equal to 20/29, then find cos theta. आता कोणतंही इथं शोधायला सांगू दे, आपल्याला ह्या दिलेल्या माहितीवरून cos theta देऊ दे, tan theta देऊ दे, sec देऊ दे, cosec देऊ दे, cot देऊ दे, कोणतंही ही जी आयडेंटिटी आहे ही शोधता येते. साधं सोप्या पद्धतीनं आपण बघूया. सोप्या पद्धतीने सोडवायचं तर यासाठी एक आकृती इथं काढायची. आकृती काढली, त्या आकृतीला नाव देऊया आपण ए बी सी. इथं राईट अँगल असतो नेहमी. या ठिकाणी थीटा घ्या एच्या ठिकाणी किंवा सीच्या ठिकाणी. आपण सीच्या ठिकाणी थीटा हा अँगल घेतला. इथं देताना आता साइन थीटा इक्वल टू 20/29. साइन थीटा म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड काय आहे? 20. हायपोटेन्यूज काय आहे? 29. ही तिसरी बाजू आपल्याला शोधता येईल बाय पायथागोरस थिअरम. AC square equal to AB square plus BC square. AC square means 29 square equal to AB square means 20 square plus BC square. 29 square. आता वर्ग करताना त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणतो. तोंडी माहीत आहे. आपण तोंडी वर्ग कसा करायचा हे पाठीमागं काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जर आपण माझे सगळे व्हिडिओ पाहिलेले असतील तर त्या ठिकाणी क्लुप्त्या या व्हिडिओमध्ये त्यानुसार दिलेल्या आहेत, आपल्या लक्षात येतील. इथं 29चा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे. 9चा वर्ग 81 म्हणजे 8 येईल. 9 दुनी 18, 18चे दुप्पट 36, 36 आणि 8 44, 4 येईल. आजच्याला 4, 2चा वर्ग 4, 4 आणि 4 8, 841, 841 हा 29चा वर्ग आला. बरोबर 20चा वर्ग 400 प्लस BC स्क्वेअर म्हणजे अधिक BCचा वर्ग हे या ठिकाणी आलेलं आहे. आता ही 400 इकडे नेलं. 841 वजा 400 बरोबर BCचा वर्ग. 841 वजा 400 म्हणजे 441 आलं बरोबर BCचा वर्ग. आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. BC इक्वल टू रूट 441 मीन्स BC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 441 मीन्स 21. हे BCची लांबी आली. BCची लांबी किती आली? 21 या ठिकाणी आलेली आहे. मग आता आपण इथं cos थीटा हे सोडवणार आहोत. cos थीटा बघा आता cos थीटा इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज मीन्स 21/29. जरी समजा या ठिकाणी आपल्याला tan थीटा शोधायला सांगितलं, tan थीटा याच पद्धतीने शोधता येईल. tan थीटा मीन्स अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. कोसेक थीटा असेल, कॉट थीटा असेल, सेक थीटा असेल, हे सगळे आपल्याला शोधता येतील. ट्रायंगल काढायचा, ट्रायंगलमध्ये त्या किमती लिहायच्या आणि सोप्या पद्धतीनं अगदी हे सोडवता येईल. सहजासहजी ही उदाहरणं सुटतील इतकी सोपी ही उदाहरणं आहेत.